का नाही कळत गे या मजरातीला काली कसा दिला मजरातीला काली कसा दिला तिच्या गोरी भक्ताचा तिच्या गोरी भक्ताचा तिच्या गोरी भक्ताचा कुठे गेला तुझ्या रक्ताचा तिच्या गोरी भक्ताचा कुठे गेला तुझ्या रक्ताचा हो काय काय हो जय काय हो काय काय हो जय काय चरवा द्यावा ये लवकर ये रे लवकर अरे उशिरा तुम्ही आला चरवा द्यावा ये लवकर ये रे लवकर अरे उशिरा तुम्ही आला चरवा द्यावा ये लवकर ये रे लवकर अरे उशिरा तुम्ही आला चरवा द्यावा ये लवकर ये रे लवकर अरे उशिरा तुम्ही आला कानावा सोडणार द्यावा कानावा सोडूना 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 सोबतीला येऊ दे तुळजापूरवर ना आता गळ्यामध्ये माल लोपती अंबाबाई वाढती गोंधळला मांडलाय तुझा वाढलं बोलवा कारण गोंधळ तुझायचे ना बाई गंगा भाई आजारी गोंधळाला त्या अंबाबाईला या ठिकाणी गोंधळासाठी कसं बोलवायचं ती अंबाबाई तरी या गोंधळासाठी आली नाही खरं धरत गोंधळ प्रपंचामध्ये गोंधळ म्हणलं महाराज या वाघ्य मंडळी या बसलेल्या मंडळीमध्ये गोंधळ पण ती अंबाबाई कशी आली अगाई अंबाबाई आजारी गोंधळाला अगाली गोंधळाला जरा वाटो संपळाला अरे गोंधळाला जरा वाटो संपळाला
एकच माऊली उभी आहे. नंतर तुमचं देव नुसतं नाचायला येऊन काय फायदा आहे का? जेव्हा तुमच्या देवतीला जेव्हा आपण बोलवतोय, जर आता मध्ये तेल आलं तर नंतर फायदा आहे का तुमचा? काही आहे का? काही नंतर येतील आरामात सगळं रस्तं खुल्लं केलं, नंतर काही फायदा नाही. त्या देवांचा मान देऊन फायदा आहे का काही? मग आता जे बोलवणी करतो, आता या दांडके कुलाच्या या परिवाराच्या मदतीला जो येईल तोच आपला समजायचा. बाहेर कुठेही नाचू दे, तो आपला देव नाही समजायचा. मी पण मदतीला येईल आता, नाही कोणी आला तर. पण पहिले बघूया खरोखर तुमचं या शिवारामध्ये या कुलामध्ये जर मदतीला आला तर आपला. शिवाराच्या बाहेर किती नाचू दे, आपला नाही. बोलव तिला. तू सवरे अंबाबाई ग देवी, 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 तू सवरे अंबाबाई ग देवी. कोणा राजाला पावायचं ग देवी, 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 कोणा राजाला पावायचं ग काय केलं त्यांनी? काय केला? काय केला? खुल्ला त्यांनी त्याचा रस्ता बरोबर खोलला, शोधला ना त्यांनी. तुम्हाला दिसत होता तो का ना? होऊ दे आता. ये गावा गोंधळाला वाजू बोला गेला अंबाबाई रे. अंबाबाई रे. अगं या गोंधळाला वाजू बोला गेला, या गोंधळाला वाजू बोला गेला अंबाबाई रे. तुझा गोंधळ वाजला अंबाबाई रे, तुझा गोंधळ वाजला. अगं या गोंधळाला वाजू बोला गेला, बोला गेला अंबाबाई रे. तुझा गोंधळ वाजला अंबाबाई रे, तुझा गोंधळ वाजला अंबाबाई रे, तुझा गोंधळ वाजला अंबाबाई रे, तुझा गोंधळ वाजला. बघा त्यांनी बरोबर खोललं, जसा रस्ता खोललं, पुढचं मैदान खुलं आलं. हा बोला. नाही बरोबर बोललो ना मी, चुकीचा बोललो. मग आली ना धावत, आली ना आनंदाने. मग आनंदाचाच गजर होते आता. मग कोण आले, तुम्ही कोण आले ते तो सांगा. हा 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 बरोबर. मग या दांडके कुलाच्या मदतीला तुम्ही आलेत का? हाकेल धावून आलेत ना? मग कोणत्या नावाचा आम्ही गजर करू? हा मग आम्हाला तेच म्हणायचं होतं ना माझं का हो? दांडके बरोबर मी का बोललो? मी येऊन फायदा आहे का? तुमचीच आली पाहिजे मालकी, तुमचाच मालिक आला पाहिजे. हो हो गर्व कोणी नाही करत. तेव्हा तेव्हा हो थांबा थांबा, मी बोलतोय इथं गर्व करायला कोणी आला नाही. मी निश्चित आहे महाराज. हो माऊली माऊली ऐका, आम्ही काय बोलतोय ते त्यांच्या ठिकाणी बरोबर, तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर. तुम्ही आलेत कशाला? मदतीला आलेत, एकमेकाला हे करायला आलेत. शक्ती सर्वश्रेष्ठ असते, ती त्याच्या ठिकाणी ती बरोबर असते, ती तिच्या ठिकाणी बरोबर असते. मी काय प्रश्न टाकला? आधी त्याचं खोल केलं. काय केलं? तो बिचारा नाचत होता. कोणत्या रूपात? मी आधी कशाला हात लावला का? नाही. मी माझी ताकद लावली का? नाही. मी साखर काय घातलं? फक्त तुमच्या देवतांना. तुम्ही जर सत्याचा असतील तर ह्या गटावर तुम्हाला संकटाचे बालक मदतीला आलं ना मदतीला. मग आता तुमचा गजर कोणता होते ते सांगा आम्हाला.
हो आंबा कळवळाचं पाणी गे आंबा पाणी कशाला लाली लाल गे लाली लाल पाणी कशाला लाली लाल गे लाली लाल आंबा कळवळाचं पाणी गे आंबा पाणी कशाला लाली लाल गे लाली लाल पाणी कशाला लाली लाल गे लाली लाल आंबा कळवळाचं पाणी गे आंबा पाणी कशाला लाली लाल गे लाली लाल 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 कधी बोले कधीला कधीला माझ्या बाई गौडा बारीला गे बारीला 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 आजच्या बाळाची बुवाचा माऊली आनंदाने आल्यात या बालकांच्या अक्केला धावून आल्यात मग मला सांगा आल्यासारखा याच्या पुढे या बालकांचा सांभाळ कराल का माऊली बोला बरोबर आहे खूप ताण लागले ओ महाराज आनंदाचं पाणी द्या थांबा तसं पाणी द्यायचं हा हा काहीतरी द्या त्यांना प्यायला हा एक तुळशीचं पत्र घे त्याच्यामध्ये आहे का तुळशीचं आपण रात्री हे करत नाही पण आता नाहीला असतो कसं आहे पत्र याच्याने देऊया आपण खूप दूरवरनं आल्या कुठून आल्या त्या दूरवरनं आल्यात देऊ 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 माऊली सर्व देऊ पहिले एक एक आपण रस्ते घेऊ काय पडलं होतं प्रश्न माहिती आता सर्वांना मध्ये कोणीतरी बांधी केली असा प्रश्न होता ना मी ओळखणार आहे ना माऊली तू माझ्या अखेला उभी राहणार मला माहित होत नाही मग अहो तुम्ही असताना मग आम्ही कोणाकडे पाहायचं का हो जर तू आदिमाय शक्ती जर तुम्ही असताना मग आम्ही कोणाकडे पाहायचं का हो दानके परिवार हो का नाही हे महाराज फक्त आलेत निरसन करायला मदतीला तुमचं देव पाहिजे कोणतं काही बाजूच्या भक्तांना पण पडला असेल प्रश्न आयला महाराजांना कोणतरी बांधला काय प्रश्न पडला असं तो महाराज फिरत लागलाय का तर नवीनच काय करणार नवीन म्हणजे मी नाही करत देव करून घेतो नुसतं देव खेळून काय फायदा नसतोय ज्यावेळी गरज असेल त्यावेळी आधी माय आली पाहिजे त्यावेळी देव आला पाहिजे त्यावेळी वाघे आला पाहिजे त्यावेळी खंडोबा आला पाहिजे नुसतंच नाचगान आता तुम्ही सांगा एखादं झाड इथं धापण केली अशी पालखीमध्ये तुमची धापण केली आहे बरोबर आहे पण त्याच्यात देव केला भूत केला पितर केला कोणाला माहित आहे का आता खुलं मैदान आहे आपलं सगळ्या लोकांना दिसू दे कोण खेळतोय दिसलं पाहिजे ना जेवढेच का नाही तुमचा गोंधळ आहे तुमचं देव आहे तुम्ही मला उत्तर द्यायचे तुमचा रस्ता मोकळा झाला पाहिजे का नाही महाराज 2 दिवस येणार 5 वर्ष कोण सांभाळणार आहे आपला देव मग त्यासाठी आपली सेवा पण पाहिजे मग माऊलीला पाणी दिलं मग माऊली काय मारते कवड्याची माल महाराज आणले का कवड्याची माल हा लोमती आंबा माझी वाल खेळती गळ्यामध्ये माळ लोमती आंबा माझी वाल खेळती गळ्यामध्ये आमच्या महाराजांना जरा फक्त आणले का विचारलं तिचा मान मागते ती ना आपण आणला का दाखवू ना तिला का आपल्याला पण काय प्रश्न पडलं ना आधी माहिती शक्ती गळ्यामध्ये बाळ लोमती अंबा माझी मान खेळती गळ्यामध्ये बाळ लोमती देवी माझी वाल खेळती
आले देतो सगळा देतो हे बघ पुढे येताची गाठी सगळं आणलंय पण महिली मला एक सांगशील का हा जटादारी जरा आपली परीक्षा घेतोय ग हा जटादारी परीक्षा घेतोय तू जर आलेस मग तुझा बंधू राजा कुठे आहे? एक जटादारी परीक्षा घेतोय हा घे जटादारी घे अरे याला रे नाथ भगव्या कपडीवाला बाबा बगल फिरून याला रे नाथ भगव्या बरोबर पैसा नका महिने बरोबर ओळखलं पण याला खेळवणारा जटाधारी आहे बाबा कोण आहे जटाधारी बाबा हाँ हाँ बुला बुला उसको भी बुलाएंगे बोला अरे नाम सुना था मैंने नवनत बाबा का पता नहीं लगता है झोली वाले का ओ नाम सुना था मैंने नवनत बाबा का पता नहीं लगता है झोली वाले का नवनत बाबा का पता नहीं लगता है झोली वाले का नाम बुलाए नवनत बाबा का पता नहीं लगता है झोली देवा इकडे बघा ऐका तुम्ही जर दोघं एवढे शक्तिशाली आहेत ना अजून एक माझ्याकडे एक गुपित आहे किती वर्षापूर्वीचं माहितीये का 70 वर्षापूर्वीचं मला काय नाही देव भांडलं तर मी त्यांना एक विचारलं तुम्ही ताकद दाखवता ना मला मूळ ताकद दाखवा आलंच ऐका ऐका ओ ओ देवा ओ थांबा थांबा मी काय बोलतोय तुम्ही तर आदिमाय शक्तीत तिघ चला ऐका मी एक प्रश्न टाकतो प्रजेने सांगाल हा हा गोंधळ आपल्या बरोबर चाललाय का नाही स्टेप बाय स्टेप चालला मस्त टप्प्या टप्प्याने चाललाय मी एका व्यक्तीला बोलतो सर्वात वयस्कर आजी कोण बोलते तिथं वयस्कर आजी कोण बोलते तिथं सर्वात या इथं आई यात का या इथं आता बघा अजून पुढचा कडवी या इथं मोठा कोण नसतोय मोठा तो असतोय फक्त आपण आहे. नाही येऊ दे की आम्हाला इक्वल व्हायचे ओय देवा ताकद कुठे दाखवायची ना ऐका ताकद कुठे दाखवायची ना सात बहिणी घ्या सगळी बैली आठवा काना काना खेळतो ह्या मुंगळामध्ये कवळी बांधतो सगळी बैली आठवा काना काना खेळतो ह्या मुंगळामध्ये कृष्ण बांधतो सगळी बैली आठवा काना काना खेळतो चला तुम्ही बोलतात मोठा छोटा कोण नाही मला सांगा या कुलातले तुम्ही देवती आहेत बरोबर आहे मग हे कुलदेवतामध्ये आणखी काय आहे का व्यक्ती तुमच्या सांगा काय व्यक्ती सांगाल का बोला आदिमाय शक्ती चर्व देवा तुम्ही आलात आम्ही तुम्हाला विचार काय करता बोला कोणताही बाहेरचं वारं आलं तरी चालेल त्याला पुऱ्या बाळाला मी इथं उभं आहे चालेल का हो दांडे परिवार मी जिम्मेदारी घेतो सगळ्याची पण त्यांनी इथं आल्यानंतर आपल्याला 2 प्रश्नाची उत्तर दिली पाहिजे जी आपली असतील ती बरोबर आहे ते देव बरोबर मानाने येतील आधी पहिले आपल्या देवाने विचार देवा माऊली आदिमाय शक्ती चरवा देवा कानवा देवा मला एक सांगा हो आधी मला माझ्याकडे लक्ष देत नाही देव तुमचं माझ्याकडे लक्ष देत नाही मी गोष्ट येतील पडे साहेब आमच्याकडे लक्ष देत नाही देवा आपल्याला आपल्या तुमचं आम्ही पूजापाठ करतो तुमचं सर्व करतोय आमचं काय तर कोडं पडलं ते सोडवाल का तुम्ही सोडवाल का देवा बोला आम्हाला सांगा जसा आम्ही ठाकरी चेरोबा हा कोणता तरी ऐवजा आला होता किती वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी म्हणून मी त्याला का बोलू इथं बाजूला बस तो तिथं खेळत होता कुठं तिथं खेळ त्यांनी चालून दिला कोणाचा आधी
नाही दिला का? देवाची का चुकी नाहीये. तुम्ही काय तर त्याचं आणलं म्हणून तो आलाय. तुम्ही काहीतरी आणलं म्हणून आला, मग तो बसला कुठं त्या आणलेल्या गोष्टीवर. अजून एक गोष्ट आहे, देवा सांगाल का आम्हाला? आणखी गोष्ट उलगड झाला पाहिजे का नाही? झालं पाहिजे ना? मग बोला देवा. घ्या आदिमाई शक्तीचं गाणं भवानीचं घ्या. अरे सोनियाचा देवदास उगवला नवा. आपण पण खुल्या मनानं राहायचं, कबड्डी खेळायला तयार, कुस्ती खेळायला तयार, म्हणून घ्या. येऊ दे कोणाला काय करायचं. भवानी आईच्या मंदिरात लावते दिवा ग, लावते दिवा. भवानी आईच्या मंदिरात लावते दिवा ग, लावते दिवा. अरे सोनियाचा देवदास उगवला नवा. सोनियाचा देवदास उगवला नवा. भवानी आईच्या मंदिरात लावते दिवा ग, लावते दिवा. भवानी आईच्या मंदिरात लावते दिवा ग, लावते दिवा. सोनियाचा देवदास उगवला नवा. सोनियाचा देवदास उगवला नवा. भवानी आईच्या मंदिरात लावते दिवा ग, लावते दिवा. 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 त्याला बोलायचं मला एक कोड पडलंय. या दानके कुलामध्ये परत 70 वर्षापूर्वी काय झालं होतं तेव्हा बघा. आम्ही तर 40, 50, 30, 20 वर्षापूर्वीचे जास्त असं सांग. 70 वर्ष जास्त कोण आहेत माणसं. पण उलगाडा झाला पाहिजे का नाही? तेव्हाही असं करायचं. आम्हाला सांगा त्याचा उलगाडा. नाही उलगाडा झाला तर इथं मी बसलो, टेन्शन घेऊ नका. बोला मला माऊली आपल्या रूम पर्यंत येऊ द्या. बाबू तू कोणाचा पोरगा? यांचा आहे ना. मग बाजूला जरा त्या रूपामध्ये ये परत. आपलाच रूप पाहिजे इथं. मदतीला आले ना बहीण, तुझ्या भाऊ आलाय. काली 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 कलकत्त्याला हो, निघाली कलकत्त्याला. काली 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 कलकत्त्याला हो, निघाली कलकत्त्याला. काली काली कलकत्त्याला हो, काली काली कलकत्त्याला. काली काली कलकत्त्याला हो, काली काली कलकत्त्याला. काली काली कलकत्त्याला हो, निघाली कलकत्त्याला. काली काली कलकत्त्याला हो, निघाली कलकत्त्याला. काली काली कलकत्त्याला हो, काली काली कलकत्त्याला. काली काली कलकत्त्याला हो, काली काली कलकत्त्याला. आधी तुमची ओळख सांगा. कोण आले? हा कोण आलेत? कालिका आलेत. बघ माऊली जर आलेत तर या कुलाचं रक्षण करणार का? हा रक्षण करणार का? आणि या झाडाचं रक्षण करणार का? हा यांचं मालक कोण आहे? बोलवा इकडं. थोडं बाकी मंडळी गावले पाहुणं. आपण पाहुणे आता आपण आपली जागा सोडा, त्यांची गावल्यांची जागा देऊन टाका. या बाजूला आता खेळ बघू आपण परत. हा कालिका माऊली तुम्ही आहेत ना? रस्ता मोकळा करून देणार ना? द्या गवल्याला परत आपल्या. हा फुलाचा गजरा वयाला. काना काना गवली. फुलाचा गजरा वयाला. रेशमी रुमाल काना गवळ्याला. थांबा आमचं देव ना जरा हे होतं. देवा मला फक्त काय बोलायचं, हे कट मांडलेत ना, इथली प्रश्न सोडवा तुम्ही. झाडांची एकमेकाची सोडवायची गरज मी आहे. त्यासाठी मला बोलवलंय ना. मला फुकट आणलंय का? पैसे देणार का नाही? देणार ना? हा मग देवा तुम्ही इथली कोडी सोडवा. तुमची कोडी मी सोडवायला आलोय ना? का बरोबर ना? बाहेरची मंडळी बरोबर ना? यांचा कोडा सोडायला मी आलोय. यांचा कोडा सोडायला देव आलेत ना? बरोबर ना? हा मग घ्या. काना गवली गवली
कुठे गवळी गवळी एकानं गवळी ये आमच्या बायांच्या मनाला ये गवळी एकानं गवळी ये आमच्या बायांच्या मनाला ये गवळी ये बाबा गवळी ये आमच्या बायांना गवळी ये गवळी ये बाया गवळी ये आमच्या बायांच्या मनाला ये गवळी एकानं गवळी ये आमच्या बायांच्या मनाला ये गवळी एकानं गवळी ये आमच्या बायांच्या मनाला ये गवळी ये बाया गवळी ये आमच्या बायांच्या मनाला ये गवळी ये बाया गवळी ये आमच्या बायांच्या मनाला ये हळद घेताय कुंकू घे आमच्या बायांच्या मनाला ये हळद घे कोण आले कोण आहेत देण का ओळख आम्हाला ओळख देणार का मला एक सांगा ही दोन्ही झाडं नवीन आलेत का पहिल्यांदाच आलेत मग त्याची ओळख झाली का नाही पाहिजे त्यांची तर ओळख त्यांनी दिली त्याची तर ओळख दिली याची ओळख झाली पाहिजे याचाच कोण आहे का माझा 70 वर्षापूर्वीचा बोला कोण आहेत गेले जागेवर बघा गेले जागेवर बोला परत काना काना चहा द्या का थोड्या मग हे गवळीत गवळीत गवळी गवळी तुमच्या किती वाऱ्या खेळतात ना बघायचे तुम्हाला नुसत्या वाऱ्या खेळवायच्या असते मी तशाही खेळवल्या असत्या पण कोणा सोडीत करायचे गोंधळ कशाला घातला आपण आपली इडापिडा दूर होण्यासाठी ना मग इडापिडा दूर झाली पाहिजे का हल्दी मांडव तर झालाय मग हल्दी घालायचं का इथं हल्दीचा रंग झाला पाहिजे का नाही तर आपला गोंधळात गोंधळ आणि हा गोंधळ आला घ्या हे बाजूला वारुळ रे कान मागवल्या हे बाजूला वारुळ हे बाजूला वारुळ रे कान मागवल्या हे बाजूला वारुळ करूया आणि मग तिथं ओटी करूया नाथांची पण देऊया आणि आईची देऊया मग पुढचं कवडं उघडू बोला की आम्ही ऐकायलाच बसलोय बोला माऊली बोला एक माईका असेल तर देऊन ठेवायचं हे महाराज बसलेत ना ते पण भाकरी खाऊन बसले ते त्यांना म्हणजे ऐकायला गेलं पाहिजे ना काय बोलतात ते आपला गोंधळ स्पष्ट पाहिजे 4 लोकांना ऐकायला मी यांना आधीच वॉर्निंग देतो गोंधळामध्ये एक पण भक्तांनी मागं जाऊन उभा राहायचा नाही गोंधळ कोणते तुमचा आमच्याच महाराजांचा घोळका असला काय मला तुम्हाला काय समजेल का काही अजून आपण एकदम मी माहिती घेतलं तर त्यांचं माहिती लाईव्ह शो आहे ना लाईव्ह शो कुठे गेला लाईव्ह आहे ना आपला हा लाईव्ह होऊ द्या लाईव्ह शोला चालू आहे आपला किती दॅड नेटवर्क नाही बघा तुमच्या इथे नेटवर्क पण नाही देवाला नाही ना मोबाईलला पण नाही हा या आधी भावानीचा बोलवा झाडा करून ऐकायचे आम्हाला ऐकायचे अरे भवानी माता निघाली पाण्याला गोवर गागर बदल कमरेला आई माझी निघाली पाण्याला गोवर गागर बदल कमरेला भवानी माता निघाली पाण्याला गोवर गागर बदल कमरेला आई माझी निघाली पाण्याला गोवर गागर बदल कमरेला आपण प्रत्येक देवाला विचारूया काय असेल देवा इतकं बोल एकामेकाशी बोलू नका बोल माऊली आनंदाने आलेत का नाही माहीत खाली ठेवायचं मला इथं ठेवायचं जवळ नका बोला आनंदाने आलेत माऊली नाही तुम्ही भरपूर वर्षापूर्वीच्या आल्यात हो पण आता आल्यात ना आधी माझ्या तर पिढीची आहे झाडा करा 2 वर्ष आले असेल हो माऊली मला विचारायचंय बोला बोला या महाराज जर पकडा की बोला बोला ऐकायचे ना सर्वांना बोला माऊली हो का झाला हे लोकांना समजलं पाहिजे हा 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 नाही येणार बरोबर हा
बघ माझ्या इकडे समजलं पाहिजे ना. पण आई जर तू आई आहेस तर एखादा लेकरू जास्त जर नाच करत असेल तर कानाखाली द्यायचा आईचा मान असतो, आहे का नाही? मग तसं तू आता याच्या पुढे दे ना. मग जर एखादा लेकरू जास्तच उड्या मारत असेल, जास्तच करत असेल, आई तप्पे देऊ शकते ना. जास्त गोंधळीत बसू नको तू पण. कारण कसं माहितीये का, या विश्वाचा भार ती घेते, या कुलाचा ती भार घेते, या कुलाला दिसत नाही ते काय आली अडचण काय नाही. पण माऊली जे 2 वर्ष काढलं का काढलं, ठीक आहे, आम्ही आमचं चुकी मानतो. पण याच्या पुढं मला एवढं सांगा, काढली तशी आनंदाने काढली. हा पण आम्ही काय त्रास दिला. पण मी तो सरसावत घेतो. सगळं खोललं करणार, मी सगळं सांगणार. पण आई जसं 2 वर्ष तुम्ही सांभाळलं त्याचा उलगड आता तुम्हाला या बालकाकडून काय अपेक्षा आहे ते पण आम्हाला सांगा की. या पर्जे करून तुझ्या, ठीक आहे, ज्याला काय करतं करू दे, पण तुझी अपेक्षा काय या बालकांच्याकडून? आमच्या पण अपेक्षा असेल, तुझी अपेक्षा असेल. एकच अपेक्षा आहे. हा यांची सगळ्यांनी हा माझ्या नवरात्रोत्सवात हा आनंदाने मानपान करावं. कराल का हो? आनंदाने नवरात्रमध्ये धड बसवाल का? हो का नाही? जेवलेले महाराज जे वाटतं. हा. जोरात आनंदाने हाताला. म्हणजे तुमचा जसा साधा बोला करता येईल तसा. जो आला तो आपला, नाही आला तो बघूया. माऊली मग हा आनंदाचा गजर चालू आहे. आम्ही तुम्हाला सुवासिनीचा मान देऊ का? पण तुम्ही कोणत्या गटी बसत आम्हाला एकदा दाखव की. माहिती तिकडे जाऊ दे. तुम्ही वाजत गाजत आम्हाला कोणत्या गटी बसल्यात काय माहितीये का? मी तुम्हाला एक सांगतो, राहू मी गोंधळ करतो आणि मी गोंधळ पण पाहतो. नॉर्मली गोंधळामध्ये मी आता पण सांगतोय, लाईव्ह मध्ये असो, व्हिडिओ केलेला असो, एक देवीचा गट असतो, एक देवाचा गट असतो, एक खंडोबाचा गट असतो, एक आदिमायेचा गट असतो. सिंपल लॉजिकली असतोय. आता कोण कुठून कोणत्या भक्ताकडून शिकून आलाय माहित कोणाला मला माहित नसतं, बरोबर आहे? भक्ता सांगला असेल जा इथे ठेवलेला तो उचल, नाक उचलला, घाटावरचा उचल म्हणून देव झाला का? नाही. तर आलेल्या देवानी किंवा आलेल्या व्यक्तीने त्याचा उलगडा करून दिला तर देवमानाचा का नुसतं टाकून दिला म्हणून देवमानाचा मला पहिले चेक करा. तुमचं काय मत आहे दांडक्याचं? उलगडा केलं चांगलं ना, का नुसतं नाचून आता मी घुमलो, आता माझं हे समजा यांच्या घरी गोंधळ असेल, घुमलं त्याला माहिती त्याला पाठ झालाय, इथं देवीचा गट, इथं देवाचा गट, इथं तुझ्या भावानी, तिथं खंडोबा, सोपं आहे. नाही नाही तुमचं नाही हो, तुमचं नाही सांगत माऊली, आम्ही तुमचं नाही, या प्रजेला सांगतोय. आणि या प्रजेलाच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ चाललाय त्या गोंधळामध्ये माझं एक म्हणणं आहे, शिक्का उचलला म्हणून देव झाला का काना? नाही. आलेल्या शक्तीने संचाराने आपला 7 पिढीचा इतिहास आहे. मी तर बोलतो जेजुरीचा खंडोबा आलाय तर महाराष्ट्राचा नको, जिल्ह्याचा नको, तालुक्याने माझ्या कुलाचं तोडका सांग काहीतरी. हीच अपेक्षा माझ्याकडे. मग गोंधळ असं पाहिजे का नाही का? घुमला मला उत्तरला टाक दिला. माऊलीने ज्या गोष्टी उलगडा केलाय या गोष्टी भरपूर झाल्या आपल्याला. टाक उचलणं म्हणजे नाही, ती काय घुमा आली असती वारी उचलला असं टाक याचा देव झाला असता का? तर तिने जे उलगडा केलाय तिची अपेक्षा ना काहीतरी. तुमची जशी तिच्याकडून अपेक्षा होती, माझी अपेक्षा ना, आई तू उभी राहिली का नाही उभी? आई तुमच्या आकेला उभी राहिली का नाही राहिली? मग आईच्या काय अपेक्षा आहेत? तुम्ही दिवाबत्ती करा, वर्ष काठीला, महिन्या काठीला, दिवसा काठीला तिला नमन तर कराल का नाही? का नुसतं घुमला टाक उचलला देव झाला? तर ह्या झाडाने जे काय सांगितलं तुम्हाला मान्य आहे का नाही मान्य? नवरात्री तिचं, बाकी दिवशी तिचं दिवाबत्ती, तर तिने जी संकट काढले कोणी झाडानी, त्याच्या घरानी आणि त्या शक्तीने, काही नसताना तुमच्या देवाला काय होता का? नसताना जर तुम्हाला समजा प्रत्येकाला त्रास आहे का नाही? मग याच्या पुढे गोंधळ एका रात्रीत घातला, 5 वाऱ्या खेळल्या म्हणजे कोण सक्सेस आहे का? तर नाही. आई जर आले, तिचा जोडीदार आला, हे आले ते आले, यांनी जर येऊन इथं आनंदाचा वादक केला आणि 3-4 महिन्यानंतर तुमच्या कुलामध्ये ज्या 5 वर्षाच्या अडचणी होत्या त्या जर कमी कमी होत गेल्या म्हणजेच गोंधळ सक्सेस समजा. एका रात्रीत गोंधळ सक्सेस समजू नका. आई झाली असेल आमच्याकडून काय चूक भूल या लेकराच्याकडून, पदरात घे आणि तुझा सुवासिनीचा मान घे. जे काय असेल तुझी अपेक्षा दिवाबत्तीची, नवरात्रीची, बघा प्रत्येक जण कामात असतोय, पण आता जसे जमले तसे प्रत्येकाच्या घरात एक व्यक्ती तरी येऊन तिथं एवढी तिची अपेक्षा तिला तुमच्याकडे काय मागत नाही. का मागता काय तुम्ही? काही अपेक्षा नाही, फक्त येऊन दिवाबत्ती करा
आणि नवरात्रीमध्ये तिचा उत्सव आनंदाने साजरा करा आणि जे बाकी काय गोष्टी आहेत, त्या आम्ही उलगडा करणारच आहे. माऊली देऊ का तुम्हाला आता मान आम्ही? चला 5 जणी या. कारण काय माहितीये का, सोपं नसतं या गोष्टी, झाडात त्रास असतो त्याच्याने. मी आधीच शांतता बसलो होतो माहितीये का, वारं बाकीच्या मजा बघू जायला, महाराजांना बांधता काय कोणी, महाराजांच्या वाऱ्या बांधल्या कोणी, वाऱ्या दाबून येते महाराज ठरवलं येते, पण मजा आहे का त्याच्यात? अशी वारी आली पाहिजे, अशी शक्ती आली पाहिजे जिच्याकडून पुढचा उलगडा झाला पाहिजे. साडी तोली, हल 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 साडी तोली. थांबा, तुम्ही नव्हता. मी कोणाला तरी सांगितलं होतं, कुठे आहेत ते? बंधू 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 का बंधू? मी आधीच सांगितलं होतं, मला माहित होतं काय घडणार आहे. बंधू बरोबर ना? हो बंधू. हा, मी सांगितलेले आहे. अजून पण काय सांगले, त्याच्यात एक शाल पण सांगलेले. तिच्या जोडीला कोण येणार आहे? लाल शाल आणले का? मग टावेल टोपी आणा, काहीतरी आणा शाल. मी मला माहित होता, मी त्यांना विचारत किती दिवसापूर्वी सांगितलंय असं असं होणार आहे. हा, हल 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 आधी आरती करून दे, देवी दुःखा देवीला आनंद देऊ दे, मग पुढचं घेऊ. सुंदर आधीच पुढे करवलं, आधी देवीला सुवासिका मानत देऊ दे. तुम्हाला माहितीये का, तुळजा भवानी कोणत्या रूपात आली होती हो? सांगेल का कोणी? त्यांना सांगा काय करायचं. हो, 5 थांबा जणी 2 मिनिटं. अजून ती वस्त्र होती ना, तुळजा भवानी ही कुवारी रूपात होती का सुवासिनी रूपात होती? का ना? तुळजा भवानी आई ही सुवासिनी रूपात होती का कुवार रूपात आली? लेकरांच्या आखेला कोणत्या रूपात आली होती? हा, काना इथं काना नाही माहिती, आपण सांगू. जेव्हा भक्तावर संकट आलं होतं, देवी कोणत्या रूपात आली होती कोण सांगेल का?